केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये आपण जो काही केंद्रप्रमुख भरती परीक्षेसाठी तयार केलेला पेपर 2 शालेय शिक्षणातील अधिनियम नियम व शैक्षणिक नवविचार प्रभाग हा जो 10 प्रश्नपत्रिकांचा संच आहे त्या संचातील प्रश्नपत्रिका क्रमांक 1 च विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपल्या शिक्षक बांधवांना ही प्रश्नपत्रिका आपण व्हॉट्सॲपद्वारे पुरवली होती, परंतु ज्यांना ती प्राप्त झालेली नाही त्या शिक्षकांनी 73 87 80 44 82 किंवा 75 88 11 76 55 या क्रमांकावर व्हॉट्सॲपला मेसेज केल्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाठवण्यात येईल। तर आपण आज या प्रश्नपत्रिका क्रमांक 1 चं विश्लेषण पाहूयात। तर पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या 4थ्या भागातील टिंबटिंब व टिंबटिंब या कलमात शिक्षण विषयक तरतुदींचा समावेश केलेला आहे। तर आपण भारतीय संविधानाचा अभ्यास केला तर आपल्याला प्रामुख्याने 3 ठिकाणी म्हणजेच मूलभूत हक्क, त्यानंतर मार्गदर्शक तत्व, त्यानंतर कर्तव्य आणि इतर भाग अशा 4 ठिकाणी आपल्याला शिक्षण विषयक तरतुदी केलेल्या दिसून येतील। मग या 4थ्या भागातील 4था भाग हा मार्गदर्शक तत्वांशी संदर्भातला असल्या कारणाने आपल्याला या मार्गदर्शक तत्वात ज्या काही शिक्षण विषयक तरतुदी केलेल्या आहेत त्या संदर्भात प्रश्न आहे आणि त्याचं बरोबर उत्तर आहे 45 आणि 39 F। हे 45वा कलम आपल्या वाचण्यात आलेला आहे। 86वी घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने त्यामध्ये बदल करून 6 वर्षाच्या आतील बालकांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याविषयी तरतूद ही 86वी घटना दुरुस्ती 2002 च्या अनुषंगाने दुरुस्ती केल्यामुळे ही आपल्याला माहिती आहे। परंतु 39 F हे जे काही कलम आहे हे कलम आपल्या वाचण्यात आलेलं नसतं। तर 39 या कलमात काय केलेलं आहे, तर जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचं जीवनमान सुधारण्यासाठी राज्य वेगवेगळे कायदे करू शकतं आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने हा जो 39 F आहे या 39 F मध्ये बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त प्रतिष्ठापूर्वक वातावरणात आपला विकास करण्याची संधी निर्माण करण्यासाठी शासन वेगवेगळ्या सुविधा पुरवून त्यांचं उपेक्षेपासून संरक्षण दिलं जावं असं हे कलम आहे। आणि या कलमात आपल्या शिक्षण विषयक विविध योजना ज्या काही आपण राबवतो त्या या कलमाच्या अंतर्गत येत असतात। त्यानंतर दुसरा प्रश्न, राज्य घटनेतील 86वी घटना दुरुस्ती टिंबटिंब या समितीच्या शिफारशींवर आधारित आहे। आता 86वी घटना दुरुस्ती जी 2002 साली करण्यात आली, तर ही जी काही समिती शिफारस आहे त्यामध्ये प्रामुख्याने 21A हा जो काही मूलभूत अधिकार समाविष्ट केलेला आहे, हा मूलभूत अधिकार समाविष्ट करण्याची जी काही शिफारस आहे ती शिफारस कोणत्या समितीने केली, तर त्याचं योग्य उत्तर आहे तपस मुजुमदार समिती जी 1999 मध्ये स्थापन करण्यात आली होती। आणि या समितीने 21A हा जो काही शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे हा अधिकार समाविष्ट करण्याची शिफारस केली आणि 86व्या घटना दुरुस्तीत हे 21A कलम या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील तरतुदी खालीलपैकी कोणत्या शाळांना लागू होत नाही। तर हा जो काही आरटी कायदा आहे, आरटी कायद्यातल्या तरतुदी या कोणत्या शाळांना लागू होत नाही हे आपल्याला या ठिकाणी विचारले। तर त्यामध्ये पर्याय पाहू आपण, धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळा, मदरसे, पाठशाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा। तर यातला जर आपण पाहिलं तर स्वयंअर्थसहाय्यित शाळा यांना आरटीच्या तरतुदी लागू होतात, कारण की आपण पाहतो आरटी 25% जे काही वंचित आणि दुर्बल घटकातील
विद्यार्थी असतील त्यांचे प्रवेश या RT 25% अंतर्गत स्वयंअर्थसहित शाळात होतात, त्यामुळं हा पर्याय जातोय, हा पर्याय जातोय आणि हा सुद्धा जातोय, म्हणजे अ, ब आणि क हा पर्याय योग्य आहे, पर्याय क्रमांक 1. चौथा प्रश्न, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता निधी पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर निधी पुरवण्याची जबाबदारी ही केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांची आहे. RT मधील ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत, विविध योजना आहेत, त्या योजनांमध्ये निधी पुरवठा केंद्र सरकार व राज्य सरकार असे दोन्ही सरकारांकडून केली जाते. आपण पाहतो की शिक्षण हा विषय समवर्ती सूचित असल्यामुळे त्या संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकार ही दोन्ही सरकारे आपापल्या पद्धतीने राबवित असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क करारात एकूण किती कलमे व किती मुख्य भाग आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 54 कलमे आणि 4 भाग आपल्याला यामध्ये दिसून येतील. त्यानंतर 6वा प्रश्न, महाराष्ट्र बाल हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर आपण जर पाहिलं, बाल हक्क संरक्षण कायदा 2005 आणि त्या 2005च्या कायद्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय बाल हक्क आयोग आणि राज्य बाल हक्क आयोग असे 2 आयोग स्थापन केले गेले आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाची स्थापना 5 जुलै 2007 या दिवशी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जे काही आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना आहे NMMSS या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा जो विद्यार्थी आहे त्याला इयत्ता 7वी मध्ये किती गुण मिळणं आवश्यक आहे? पहा, सर्वसाधारण प्रवर्गाचा जो विद्यार्थी आहे त्याला इयत्ता 7वी मध्ये 55% गुण मिळणं अपेक्षित आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, इयत्ता 1ली ते 4थी मधील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना वार्षिक कमाल किती रुपये उपस्थिती भत्ता दिला जातो? तर 220 रुपये हा इतका वार्षिक कमाल उपस्थिती भत्ता इयत्ता 1ली ते 4थी मधील जे काही अनुसूचित प्रदेश आहेत त्यामध्ये असणाऱ्या सर्व मुली आणि अनुसूचित प्रदेशाच्या बाहेर दारिद्र्य रेषेखालील मुली SC ST आणि NT प्रवर्गाच्या या विद्यार्थिनींना, फक्त मुलींना हा वार्षिक उपस्थिती भत्ता प्रति दिवस 1 रुपया याप्रमाणे 220 रुपये कमाल वार्षिक दिला जातो. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी प्रत्येक विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वयाच्या टिंबटिंब वर्षापर्यंत शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे बंधनकारक कायद्याने बंधनकारक आहे. या ठिकाणी आपण पाहतो की आपला जो RT कायदा आहे हा फक्त 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारलाय तो विशेष गरजा असणारे बालक म्हणजे आपण त्याला दिव्यांग म्हणतो, तर या दिव्यांग विद्यार्थ्यांना वयाच्या 18व्या वर्षापर्यंत, पर्याय क्रमांक 3, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्यांना शिक्षण देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पहा, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष टिंबटिंब पासून इयत्ता 9वी ते 10वी साठी राबवली जाते. आता या जर प्रश्न जर आपण पाहिला तर थोडा डीप स्वरूपाचा प्रश्न आहे पहा. ही जी काही मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना होती ही सुरुवातीला 2015-16 पासून इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली. 2015-16 ही शिष्यवृत्ती योजना 1ली ते 10वीच्या सर्व अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली, परंतु RT कायद्यानुसार इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देण्याची तरतूद केलेली आहे आणि म्हणून
ही योजना नंतर फक्त इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या दोनच वर्गांसाठी राबवली जाऊ लागली आणि ती 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून फक्त इयत्ता 9वी आणि 10वी या दोनच वर्गासाठी ही शिष्यवृत्ती अल्पसंख्याक प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती राबवली जात आहे. प्रश्न क्रमांक 11. विविध प्रशिक्षणाद्वारे अध्ययन निष्पत्तीमधील त्रुटींचे निराकरण करण्याचे कार्य जिल्हा स्तरावर कोणती संस्था करते? तर या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अध्ययन निष्पत्तीतील त्रुटी आणि हे कार्य कोठे करायचे आपल्याला? तर जिल्हा स्तरावर. तर जिल्हा स्तरावर कार्य करणारी जी संस्था आहे पहा, MPSP राज्य स्तरावर कार्य करते, त्यानंतर MECE पण राज्य स्तरावर कार्य करते, SCRT राज्य स्तरावर कार्य करते. म्हणजे या ठिकाणी पर्याय आहे क्रमांक 4 डाएट. टिंबटिंब आयोगाच्या शिफारशीनुसार NCERTच्या धर्तीवर राज्यात SCRT या संस्थेची स्थापना करण्यात आली. म्हणजे जसं कार्य NCERT देश पातळीवर किंवा केंद्र पातळीवर करते तशी राज्य पातळीवर SCRT कार्य करते आणि या SCRTची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोठारी आयोग. या कोठारी आयोगानं SCRTची स्थापना करण्याची शिफारस केली होती. 13वा प्रश्न आहे केंद्र व राज्य सरकार यांना शिक्षण क्षेत्रासंबंधित सल्ला देणारी शिखर संस्था कोणती? आता पहा या ठिकाणी आपल्याला केंद्र व राज्य सरकारांना शिक्षण क्षेत्रासंबंधी म्हणजे पूर्ण शिक्षण पद्धती संदर्भात सल्ला देणारी संस्था विचारलेली आहे. त्यामध्ये आता NCET येत नाही, CBSE एक केंद्रीय शिक्षण मंडळ आहे. आता राहिला आपला NCERT आणि CAB. तर NCERT ही प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था आहे, फक्त प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात. आणि CAB सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन ही जी काही संस्था आहे ही केंद्र व राज्य सरकार यांना शिक्षण क्षेत्रासंबंधी म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते पदवी शिक्षण असो, त्यानंतर तांत्रिक शिक्षण असेल, व्यावसायिक शिक्षण असेल, कायदेविषयक शिक्षण असेल, या सर्व शिक्षणांच्या संदर्भात सल्ला देणारी ही CAB सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन ही शिखर संस्था आहे. 14वा प्रश्न पाहूया आपण. गुरु गुरुतमो धाम हे ब्रीदवाक्य टिंबटिंब या संस्थेचे आहे. पहा इथं गुरु आणि गुरु म्हणजे शिक्षकांच्या संदर्भातलं असल्यामुळे NCT हे त्याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणती संस्था सध्या NCERT अंतर्गत कार्य करणारी घटक संस्था नाही? हा प्रश्न महत्वाचा आहे. आपल्याला सध्या विचारले. सध्या सुरुवातीला NI, RI, पंडित सुंदरलाल बहुगुणा संस्कृत संस्था ही सुद्धा आणि NCT या सर्व संस्था आधी NCERTच्या अंतर्गत कार्य करत होत्या, परंतु सध्या NCT हिला स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आल्यामुळे सध्या NCT ही संस्था NCERT अंतर्गत कार्य करणारी घटक संस्था नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. टिंबटिंब साली निप्पा या संस्थेला अभिजात विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. तर याचं बरोबर उत्तर आहे 2006 साली या निपाला अभिजात विद्यापीठाचा दर्जा दिल्यामुळं त्याचं नाव आता बदलून इन्स्टिट्यूट ऐवजी त्याचा आता युनिव्हर्सिटी झालेला आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन हे असं आता निपाचं नाव निपा झालेलं आहे आणि ते 2006 साली त्याला अभिजात विद्यापीठाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आल्यामुळे त्यांना आमंत्रण झालेलं आहे. शिक्षणाला संस्कृतीशी जोडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य टिंबटिंब ही संस्था करते. तर देश पातळीवर कार्य करणारी ही CCERT ही जी काही संस्था आहे जी आपल्या सांस्कृतिक जे काही मंत्रालय आहे त्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत कार्य करते आणि ही CCERT ही जी संस्था आहे ही शिक्षणाला संस्कृतीशी जोडण्याचं महत्त्वाचं कार्य करत असते. त्यानंतर 18वा प्रश्न पाहू. संशोधन व विकास क्षेत्रातील टिंबटिंब ही भारतातील सर्वात मोठी स्वायत्त संस्था आहे. कशाच्या संदर्भात? तर संशोधन आणि विकास या क्षेत्रात कार्य करणारी भारतातील सर्वात मोठी स्वायत्त संस्था आहे TIFR.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी काही संस्था आहे, ही संस्था भारतातील सर्वात मोठी संशोधन क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. स्टार्स हा जो काही केंद्र पुरस्कृत प्रकल्प आहे, हा टिंबटिंबच्या अर्थसहाय्याने राबवला जात आहे. आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रात स्टार्स प्रकल्पाअंतर्गत विविध उपक्रमांची आपण अंमलबजावणी करत असतो. मग हा जो काही टार्स प्रकल्प आहे, या टार्स प्रकल्पाची जी अंमलबजावणी आहे ती कोणामार्फत त्याला अर्थसहाय्य प्राप्त होतं, तर त्याचा योग्य पर्याय आहे वर्ल्ड बँक. जी काही जागतिक बँक आहे, या बँकेमार्फत या स्टार्स प्रकल्पासाठी वित्तपुरवठा होत असतो. या स्टार्स प्रकल्पाच्या अंतर्गत जेवढे काही प्रश्न आहेत ते आपल्या संचामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर 20वा प्रश्न आहे पहा, युनिसेफ या संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर युनिसेफ ही जी संस्था आहे, या युनिसेफ संस्थेची स्थापना 11 डिसेंबर 1946 या दिवशी झालेली आहे. आरटी कायद्यातील टिंबटिंब या कलमात CCE म्हणजे जे काही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आहे, त्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची तरतूद आरटीआय मधील कोणत्या कलमात केलेली आहे? तर हे जे दोन कलम आहेत 29.1 आणि 29.2 म्हणजे 29वा जे कलम आहे हे आरटीईच्या CCEच्या संदर्भातील आहे. त्यानंतर 22वा प्रश्न पहा, समग्र प्रगतीपत्रक हे टिंबटिंब आणि टिंबटिंब यामधील महत्वाचा दुवा आहे. आता हा प्रश्न जे काही आपलं HPC कार्ड आलेला आहे त्या HPC कार्डच्या संदर्भातला आहे समग्र प्रगतीपत्रक, आणि या ठिकाणी बरोबर उत्तर आहे घर आणि शाळा. आता शिक्षक बालक हा तर विषय संपला. त्यानंतर शासन व शाळा हा विषय गेला. राहिला शिक्षक व पालक आणि घर व शाळा. आता हे जे दोन पर्याय आहेत, हे दोन पर्याय घर व शाळा पर्याय योग्य का आहे त्याचं कारण सांगतो पहा. समग्र प्रगतीपत्रकाचा जर आपण बारकाव्याने अभ्यास केला तर त्याच्यात एक सह अध्यायी मूल्यमापन म्हणून एक घटक देण्यात आलेला आहे, आणि हे सह अध्यायी मूल्यमापन करण्याच्या संदर्भात शाळेतले जे काही आपले विद्यार्थी आहेत ते आपल्या एकमेकांचे जे शिक्षण घेताना मूल्यमापन करतात याच्याशी संदर्भात आहे. म्हणून समग्र प्रगतीपत्रक हे घर आणि शाळा यातील महत्वाचा दुवा आहे. शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? पहा, संख्यात्मक मापन, गुणात्मक मापन, शिक्षकांचा अभिप्राय आणि विद्यार्थ्यांची तुलना. तर मूल्यमापन या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची तुलना केली जात नाही. म्हणजेच ड गेलं, इथालचं ड गेलं आणि इथालचं सुद्धा ड गेलं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अ ब क हे काय आहेत? बरोबर आहेत. मूल्यमापन ही प्रक्रिया संख्यात्मक मापन, त्यानंतर गुणात्मक मापन आणि शिक्षकांचा अभिप्राय यावर आधारित आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक टिंबटिंबच्या शासन निर्णयाने सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू केलेली आहे. तर याचं योग्य पर्याय आहे 20 ऑगस्ट 2010. हा जो काही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा GR आहे, या GR नुसार आपल्या शिक्षण पद्धतीत CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 2010 चा तो शासन निर्णय आहे. पर्याय क्रमांक 3. 25वा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागून संकल्पनांचे दृढीकरण होण्यासाठी टिंबटिंब उपयुक्त आहेत. इथं सर्वात महत्त्वाचे पहा, स्वयं अध्ययनाची सवय लागून संकल्पनाचे दृढीकरण जर करायचं असेल तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना स्वाध्याय देत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. 26वा प्रश्न, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या हेतूने टिंबटिंब हे वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मोफत शिक्षणाची सोय, जे काही घटक शिक्षणापासून वंचित म्हणजे शाळाबाह्य थोडक्यात, त्यांना कोणत्या वेब पोर्टल मार्फत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे साक्षत. हे जे काही पोर्टल आहे वेब पोर्टल, त्या साक्षत वेब पोर्टल मार्फत सर्व जे काही विद्यार्थी आहेत जे
शाळेच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते। मग यामध्ये वेगवेगळे जे काही शासनाचे 12-13 पोर्टल आहेत त्या पोर्टलची माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे। आपण स्वतंत्र जे काही पोर्टल आहेत त्या पोर्टलचा व्हिडिओ तयार करणारच आहोत, म्हणजे त्या पोर्टलच्या बाहेर एक सुद्धा प्रश्न जाणार नाही। हे जे काही साक्षर पोर्टल आहे या साक्षर पोर्टलची सुरुवात त्याचबरोबर कशाच्या संदर्भात आहे, म्हणजे हे जे साक्षर पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध केलं जातं। सारथी पोर्टल मार्फत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सुधारणा घडून आणण्यासाठी ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या उद्देशाने हे सारथी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर शाळा दर्पण, शाळांचे जे काही भौतिक सुविधा आहेत त्या संदर्भातलं हे पोर्टल आहे। आणि शगुन या नावातच शाळा आणि गुणवत्ता असं शगुन हे पोर्टल या संदर्भातलं आहे। म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी मोफत शिक्षणाची सोय या साक्षर पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आवर टीचर्स आर आवर हिरोज हा टिंबटिंब या पोर्टलचा नारा आहे। तर हे जे काही आवर टीचर आर आवर हिरोज हा दीक्षा हे जे काही पोर्टल आहे या दीक्षा पोर्टलचा तो नारा आहे। पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे। स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचा शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी टिंबटिंब चॅनेलचा समूह तयार करण्यात आलेला आहे। तर स्वयंप्रभा हे जे काही शैक्षणिक वाहिन्यांचा चॅनेलचा समूह आहे यामध्ये एकूण आपल्याला 34 DTH चे चॅनेल पाहायला मिळतील। प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळे 12 चॅनेल तर आहेतच, त्याबरोबर तांत्रिक शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे चॅनेल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे। 29वा प्रश्न आहे पहा, NEP 2020 चा स्वीकार करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक। कर्नाटक या राज्यानं NEP चा स्वीकार भारतात सर्वात प्रथम केलेला आहे। पुढचा प्रश्न 30वा, 4 ते 5 वयोगटातील मुलांसाठी पूर्वशालेय शिक्षण हे त्यांचा अधिकार घोषित करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे TSR सुब्रमण्यम समिती। म्हणजे आता जे आपण NEP मध्ये NEP 2020 च्या ECCE अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ही जी संकल्पना पाहतो, तर ही संकल्पना ही मुळात TSR सुब्रमण्यम समितीने जी काही शिफारस केली होती त्या शिफारसीवर आधारित आहे की 4 ते 5 वयोगटातील म्हणजे 6 वर्षापेक्षा कमी बालक जे आहेत त्या बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा अशी शिफारस या समितीने केली होती। 31 ते 40 हे जे काही प्रश्न आहेत हे आपले शालेय विषयज्ञान या संदर्भातले आहेत, ते आपण आता पाहू। ही टिंबटिंब ही यादव घराण्याची राजधानी होती, सर्वांनाच माहिती आहे। देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी होती। पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर महानदी ही नदी महाराष्ट्रातून वाहत नाही। पुरामुळे दरवर्षी भर पडणारे नवे जलोढ जे काही निर्माण होतात त्याला काय नाव आहे? तर त्याला खादर हे नाव आहे नवीनला। वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी शोधून काढली, तर त्याचं नैसर्गिक पद्धत हा शब्द महत्वाचा आहे आणि ती बेंथम आणि हुकर या 2 शास्त्रज्ञांनी ती पद्धत या ठिकाणी शोधून काढलेली आहे। त्यानंतर 35वा प्रश्न पहा, मेधावी। मेधावी म्हणजे प्रज्ञावंत। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन वर्ड शोल। शोल या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी अर्थ पाहायचा आहे। द नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर म्हणजे माशांचं जे काही एकत्रित
पोहत असतात त्यांचा जो काही समूह आहे त्या समूहाला ते शोल नाव आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड ॲस्ट्रॉनॉमी. तर ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, तर त्याचं योग्य उत्तर आहे स्टडी ऑफ स्टार्स, म्हणजे जो काही ग्रह नक्षत्र तारे यांचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राचं नाव आहे ते ॲस्ट्रॉनॉमी. सिलेक्ट द करेक्ट स्पेल्ड वर्ड. आणि या ठिकाणी आपल्याला ॲडव्हिजिबल या शब्दाचं जे काही योग्य स्पेलिंग आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 39वा प्रश्न, 11 तास 34 मिनिटे आणि 41 सेकंद म्हणजेच किती सेकंद, तर त्याचं उत्तर आहे 41,682 सेकंद, पर्याय क्रमांक 2. वर्गमुळात 4.41 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचे आणि ते येते 2.21, पर्याय क्रमांक 3. 41वा प्रश्न, टिंबटिंब यामधील आर्थिक नोंदी योजनानिहाय स्वतंत्र ठेवाव्या लागतात. पहा या ठिकाणी आपल्याला विचारलं योजनानिहाय स्वतंत्र नोंदी. योजनानिहाय हा शब्द सर्वात महत्वाचा आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खतावणी. रोजकीर्द ही आपण एकत्रितपणे लिहितो. जे काही आपला पासबुक नुसार समजा आपले 2-3 योजनेचं पासबुक जर एक असेल तर आपण रोजकीर्द मध्ये व्यवहार करताना तारखेवार लिहितो. ज्या तारखेला आपला व्यवहार होतो त्या तारखेनुसार आपण रोजकीर्द लिहित असतो, पण खतावणी लिहिताना आपल्याला योजनानिहाय ज्या काही नोंदी आहेत त्या ठेवाव्या लागतात. त्यामुळे 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे खतावणी. गाव शैक्षणिक पंजिका तयार करताना वस्तीमधील टिंबटिंब वयोगटातील एकूण मुलामुलींची संख्या विचारात घेणे आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण गाव शैक्षणिक पंजिका तयार करतो, शाळा विकास आराखडा सुद्धा आपण त्याला म्हणतो, ज्यावेळेस हा आराखडा आपण तयार करतो त्यावेळेस जे काही विद्यार्थ्यांचा वयोगट असेल तर आपण शाळेत जाणाऱ्या म्हणजे त्या वस्तीवरील 0 ते 18 या संपूर्ण वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संकलित करत असतो. 43वा प्रश्न, युडायस प्लस अहवाल 2023-24 च्या संदर्भात आणि 22-23 तुलना दिलेली आहे. म्हणजे 23-24 जो काही युडायस अहवाल प्रसिद्ध झालाय त्यामध्ये सरकारी शाळांच्या पटनोंदणी टिंबटिंब झाली. आता आपण पाहतोय निश्चितच पटसंख्येत काय झालेली आहे, घट झालेली आहे. 5.39% इतकी सरकारी शाळांच्या पटनोंदणीत घट झालेली आहे. सरकारी आणि खाजगी शाळांच्या पटनोंदणीत सुद्धा या ठिकाणी घट नोंदवली गेलेली आहे. 44वा प्रश्न पहा, पहिला असर अहवाल केव्हा प्रसिद्ध करण्यात आला. प्रथम या संस्थेकडून जो काही असर अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केला जातो तो असर अहवाल 2005 ला पहिला असर अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. खालीलपैकी कोणती चाचणी ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित नाही. अध्ययन निष्पत्तीवर आधारित नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पिसा चाचण्या. या ज्या आहेत त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित नाही. या ठिकाणी आपल्याला आता जे काही प्राप्त माहितीचे विश्लेषण आहे त्यावर आधारित प्रश्न आहेत तर आपण थोडक्यात ते पाहूया. आपला 46वा प्रश्न आहे पहा, शैक्षणिक वर्ष 2015 मध्ये कला शाखेत शिकत असलेल्या मुलांची संख्या व शैक्षणिक वर्ष 2013 मध्ये कला शाखेत शिकत असलेल्या मुलींची संख्या यातील फरक किती. आता 2015 आणि 2013 यांची आपण तुलना जर केली तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यामधील जो फरक आहे तो पर्याय क्रमांक 3 65चा फरक या ठिकाणी येत आहे. म्हणजे हे पर्याय नाहीत. हे आपण स्वतंत्र एक व्हिडिओ घेऊन जे काही आपल्या प्रश्न संचात जेवढे काही सांख्यिकीचे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत त्याचे आपण स्वतंत्र एकदम सोल्युशन सह विश्लेषण घेणार आहोत. आता फक्त आपण त्यांना ओव्हरलुक करू. शैक्षणिक वर्ष 2014 मध्ये वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या मुलांचे शैक्षणिक वर्ष 2013 मध्ये कला शाखेत शिकत असलेल्या मुलींशी असलेले प्रमाण किती आहे. तर 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 11-39. सर्वच शैक्षणिक वर्षातील कला शाखेत शिकत असलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या
सर्व विद्यार्थ्यांची संख्या यातील फरक किती? तर या 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या मुलांची शैक्षणिक वर्ष 2013, 15 व 17 मधील एकूण सरासरी किती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 314. आणि 50वा प्रश्न, शैक्षणिक वर्ष 2014 मध्ये वाणिज्य शाखेत शिकत असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या शैक्षणिक वर्ष 2016 कला शाखेत शिकत असणाऱ्या एकूण मुलांच्या संख्येच्या किती टक्के आहे? तर त्याचं उत्तर आहे 49%. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 50 प्रश्नापर्यंतच पाहणार आहोत. आपण जर विचार केला हे जे काही 5 प्रश्न आहेत, तर हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला प्रामुख्याने शेकडेवारी, त्यानंतर गुणोत्तर प्रमाण, त्यानंतर सरासरी आणि जे काही गणितीय क्रिया आहेत 4, त्या 4 क्रियावरच आपल्याला जास्त दिसून येतील. हे जे काही प्रश्न आहेत हे पूर्णतः IBPS पॅटर्नवर आधारित हे प्राप्त माहितीचे विश्लेषण, हे जे प्रश्न आहेत हे या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे. व्हिडिओची लांबी जास्त होत असल्या कारणाने आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ते 50 पर्यंतचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण आता पाहिलेले आहेत. उर्वरित 51 ते 100 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी आपले जे काही सर्व शिक्षक बांधव भगिनी आहेत त्यांना ही प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर आपलं जे MD टीचर हे जे YouTube चॅनल आहे, या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या काही सुधारणा असतील तर त्या सुद्धा सांगा, किंवा आपल्याला कोणत्या घटकावर आधारित व्हिडिओ आवश्यक आहेत ते सुद्धा आपण अगदी मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपलं हा जो संच आहे, हा संच जर कुणाला आवश्यक असेल तर त्यांनी 73 87 80 44 82 व 75 88 11 76 55 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला मेसेज टाका. आपल्याला नमुना नंबर 1 ची प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर आपला जर संच घेण्यास आपण इच्छुक असाल तर हा संच आपणापर्यंत निश्चित पोहोचवला जाईल. तरी सर्व शिक्षक बंधू भगिनीपर्यंत हा व्हिडिओ आपण लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.